मित्रांनो, मी रणजित पिसाळ तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर आपण चाललो आहे गोव्याला. आपण तिकडे गेल्यानंतर बागा बीचला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पाऊस कसा आहे कसा नाही आपल्याला काय सांगता येणार नाही, पण तरी पण जर पाऊस जरी नाही पडला तर मी तुम्हाला बागा बीचचा नजारा तुम्हाला दाखवतो. आता आपण सावंतवाडीतून पुढे आलो आहे आणि आता गोवा मुंबई एक्सप्रेस हायवेला पण आहे. आज तर काय एवढं पावसाचं वातावरण असं वाटत नाही. आज ऊन पडलं आहे. हे 3-4 दिवस झाले मी इकडेच आहे. तर 3-4 दिवसात मला आजच असं ऊन. तर जाताना मला एक काका भेटले. त्यांनी माझ्या गाडीला हात केला. मी लगेच थांबवली गाडी. त्यांची गाडी चेकपोस्टपाशी उभा होती. त्यांना चेकपोस्टपर्यंत मी लिफ्ट दिली. ते पण हाय करत आहेत माझ्या ब्लॉगमध्ये. चाललोय गोव्याला, पण आता काय पावसाने सुरुवात केली. पाऊस जर कमी झाला तरच बीचला जाता येईल, नाही तर परत आतमध्ये सोडत नाहीत बीचमध्ये. बघू कसं होतंय. नशिबाने साथ दिली तर आपण जाऊ बीचला. तुम्हाला पण दाखवू बीचवर एन्जॉय करायला जायचं आहे. पण आता काय करणार, पावसाने जर साथ नाही दिली तर काही सुद्धा सांगू शकत नाही. पाऊस जर जाऊस तर बंद झाला तर ठीक, नाहीतर काही जाता येणार नाही. तरी पण तर आपल्या गाडीचं आता सीएनजी जरा कमी वाटत होतं. पुढे पंप कुठे आहे नाही. आणि सीएनजी म्हणलं की तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, किती लाईनला थांबावं लागतं. इथं एक पण गाडी नव्हती. मी डायरेक्ट आणून लावली. ब्लॉकला टाकेल येतो करून सीएनजी. तर मित्रांनो, आपल्या गाडीचा सीएनजी थोडासा कमी झाला होता. तर मला सीएनजी पंप दिसल्याबरोबर मी लगेच गाडी साईडला दाबली. चला म्हणलं सीएनजी भरून घेऊ. पुढे काय सांगता येणार नाही, सीएनजी पंप आहे नाही, आणि जरी असला तरी सीएनजी आहे नाही सांगता येत नाही. हमने आज थोड़ी सी शॉपिंग कर ली है. अब आ गए हम गोवा में. अब शॉपिंग कर लिए. एक शर्ट और एक पैंट लेता हूँ और एक चप्पल लेता हूँ बीच पर घूमने के लिए. ओके चलो बीच पर जाकर आप दिखाएंगे. ये देखो हम आ गए बीच पर, बागा बीच पर. अनानास लिया है खाने के लिए. इधर पीछे पार्टी चालू है. मी आहे रणजित पिसाळ, तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेलो आहे बागा बीचचा. बागा बीचला मी आलेलो आहे. बघा कसे लोक पाण्यात मजा करतात. हे तुम्ही बघू शकता समुद्राचं पाणी. किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. तरी सुद्धा कितीतरी लोक इथं फिरायला येतात, मजा करतात, मस्ती करतात. पण सर्वांना माझं सांगणं येत आहे की जास्त पाण्यामध्ये न जाण्याचे. गेलं नाही पाहिजे आतमध्ये, तर काही होऊ शकतं. हे बघा पाण्याच्या किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. पानी की लहरें कितनी बड़ी बड़ी आ रही है. वैसे में लोग मजा कर रहे हैं. ये देखो कितना मजा कर रहे हैं. बारिश का बहुत मौसम हो रहा है. ये देखो ये कितने भैया मजा कर रहे हैं पानी में. हो गया ना. तर मित्रांनो, आपण बघू शकता पाऊस आल्यामुळे सगळेजणच आतमध्ये येऊन थांबले आहेत. पावसात कोणीही बाहेर जात नव्हतं, कारण तर तिथे जे होते ते लोक सांगत होते की पाऊस आल्यामुळे सर्व बाहेर निघा पाहिजे.
हे बघा पाऊस आता बंद झाला आहे. डबल माणसे पाहण्यासाठी आता उतरत आहे. परत गेलेले आहेत पाण्यात. तुम्ही बघू शकता किती माणसे आनंद लुटत आहेत. पाऊस येत होता त्याच्यामुळे सगळ्या यात्रेकरांना बाहेर काढलं आहे. पाण्याचा बहाव वाढलेला आहे. सगळ्यांना बाहेर यायला सांगितलं. परत एकदा पावसाने सुरुवात केली होती. गाडी तर सर्व लोक आतमध्ये गेले होते. तर इथं होती एक छत्री, त्या छत्रीच्या खाली येऊन बसलो होतो. ही त्यांची गाडी. गोव्यामध्ये ह्या खुर्चीवर बसायची सुद्धा पेमेंट करावं लागते, पण मी न पेमेंट करता तिथंच बसलो. कोणी यायच्या अगोदर मला उठून जावं लागेल, नाहीतर मला पेमेंट करा आणि मग बसा असे बोलते. त्याच्यामुळे आपण आता बाहेरच बसलेलो आहे. असं पाऊस कमी झाला की पाण्याच्या लाटा बाहेर कमी होतात. हे आहे गोव्याची ब्रिज, कमी होतो. दोन्ही साईडला पाणीच पाणी. तुम्ही बघू शकता पलीकडल्या साईडला मोठ्या मोठ्या झांजा जात आहेत. मित्रांनो, आपण आलो आहे गोव्यात. थोड्याच वेळात आपण पोहोचत आहे आपल्या कंपनीपाशी. तर तुम्हाला तिथं गेलं की कंपनीतला पण नजारा दाखवतो. शक्यतो आतमध्ये कॅमेरा वापरून देत नाही. तरी पण आपण आता आलो आहे कंपनीपाशी. 2 मिनिटात आपण नजारा थोडा पोहोचत आहे. तुम्हाला तिथलाही नजारा दाखवेल. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आज कंपनीत. आज रविवार असल्यामुळे आज सुट्टी आहे. आपली गाडी तर लावलेली आहे डॉकला त्यांनी. आज काय गाडी खाली होणार नाही. गाडी उद्या सकाळी 9च्या पुढे होणार खाली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कंप्लीट झाला आहे. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगला. तर आज काढलेले फोटो माझ्या इंस्टाग्राममध्ये ID ला भेटतील. तुम्ही बघू शकता. धन्यवाद.